सन्माननीय रघुनाथ बारड सर, उदय माने सर, प्रभाकर कदम सर आणि विजय गुजर सर हे 4 सन्माननीय वक्ते आहेत या परिसंवादासाठी। या चौघांचं पॅनल आहे आणि हा विषय ते आपल्या वक्तव्यातून पुढे नेणार आहे। साधारण 5 ते 7 मिनिट एक वक्ता आपापल्या विषयावर बोलेल। मी चौघही सन्माननीय वक्त्यांना नम्र विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय। या सत्राचे अध्यक्ष असतील मी आदरणीय बारड सरांना विनंती करतो की त्यांनी या परिसंवादाचं अध्यक्षपद भूषवावं। बाहेर जे उभे आहेत त्या मित्रमैत्रिणींनी कृपया सभागृहात स्थानापन्न व्हायचंय। आपण या परिसंवादाचं शीर्षक दिलंय स्वर्गीय राधाताई इखलकर स्मृती परिसंवाद। राधाताई इखलकर हे नाव आपल्या सर्वांना परिचित असावं। ताई नागपूर निवासी होत्या आणि खरं तर खूप कमी वयात त्यांनी जगाचा निरोप घेतला, पण 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगणं नेहमी चांगलं या उक्तीप्रमाणे ताईंचं जीवन होतं। अतिशय कमी कालावधीत साहित्य क्षेत्रात ताईंनी उत्तुंग भरारी तर घेतलीच, पण सामाजिक क्षेत्रात सुद्धा आपल्या कामाचा ठसा त्यांनी उमटवलेला आहे। त्यांचे कविता संग्रह प्रकाशित आहेत, अनेक कवी संमेलनं त्यांनी गाजवले, साहित्य संमेलनं गाजवले। त्याचबरोबर दृष्टिहीन महिलांसाठी, दृष्टिहीन व्यक्तींसाठी सामाजिक उपक्रम सुद्धा ताईंनी उभे केले। अशा साहित्य आणि समाजाचं प्रचंड भान असलेल्या राधाताई आज आपल्यात नसल्या तरी त्यांचे विचार, त्यांनी दिलेली प्रेरणा, निर्माण केलेली साहित्य कृती आपल्यासाठी नेहमीच जगण्याचा एक मार्ग सुचवत असते। राधाताईंना श्रद्धांजली वाहताना, त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करताना साहित्य या विषयावरती चर्चा घडून यावी म्हणून आपण या सदराला राधाताई इखलकर स्मृती परिसंवाद हे नाव दिलेलं आहे। यानंतर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हर्षदा गायकवाडने करावं अशी मी तिला विनंती करतो। आता उदय माने सर इथे उपस्थित आहेत, तर त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या विषयाला सुरुवात करावी। नमस्कार रसिक श्रोते हो, मी पाय धूळ घेतो, मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी। अशी प्रयाग काशी सम असणारी पवित्र आळंदी भूमी, या आळंदी भूमीवर आपल्या जागृती कन्या अंधविद्यालयामध्ये सुरू असलेला हा समारोह साहित्य संमेलनाचा आणि यातीलच एक भाग म्हणजे राधाताई विखलकर परिसंवादामध्ये उपस्थित आजच्या परिसंवादाचे आमचे आदरणीय अध्यक्ष रघुनाथ बारड सर, आमचे मित्र गुजर सर आणि प्रभाकर कदम आणि आपण सर्व रसिक बंधूंनो, आजच्या विषयाला मी सुरुवात करतोय। कृपा करून थोडी शांतता जर मिळाली, शांततेचं सहकार्य जर मिळालं तर आपल्याला हा विषय जास्तीत जास्त सोप्या पद्धतीनं समजावण्याचा मी प्रयत्न करेन। मुळात एका संस्कृत श्लोकाने मी या विषयाकडे वळतो। तो संस्कृत श्लोक मूळचा असा आहे की मुखम करोति वाचालम पंगु लंघयते गिरिम यत् कृपातमहं वंदे परमानंद माधवाः। मित्र हो, या मूळच्या श्लोकामध्ये मी थोडासा बदल मुद्दाम करू इच्छितो। त्याचं कारण आहे, त्याची कारणं 2 आहेत। त्यामध्ये एक तर माझ्या अंध बांधवांचा उल्लेख नाही, दुसरी गोष्ट अशी की जो कोणी परमानंद परमेश्वर आहे तो आम्हाला सहकार्य करणारा साथीदारांच्या एकूण समाजाच्या मध्ये उपस्थित असलेल्या व्यक्तींच्या मध्येच आम्ही तो परमेश्वर बघतो। आणि म्हणून मूळचा श्लोक थोडासा मी बदलून घेतो, तो पटतोय का बघा।
मुखम करोति वाचालम पंगु लंघयते गिरिम अंधाय लभतेच दृष्टी जगत प्रकाशमान कुर्वन्ते यत यत कृपातम हम वंदे जनता जनार्दन बांधवा, असं मी म्हणेन. यामागचं कारण मी आत्ताच सांगितलं आणि म्हणूनच या विषयाकडे वळत असताना मुळात कला म्हणजे काय, साहित्य म्हणजे काय याचा थोडक्यात परिचय झाला तर मग आपल्याला त्याच्यामधल्या अडचणी आणि त्यावरच्या उपाययोजना समजायला बरं पडेल. म्हणून मुळात कला म्हणजेच काय या प्रश्नाकडे मी येतो. कारण कला म्हटलं की काय त्याची व्याख्या, काय नेमकं कला म्हणजे त्याचं तात्विक विवेचन काय असू शकतं याचा जेव्हा जेव्हा मी शोध घ्यायला प्रयत्न केला तेव्हा मुळातच मला अनुभूतीची सौंदर्यपूर्ण अभिव्यक्ती म्हणजे कला असं माझ्या वाचनामध्ये आलं. परंतु ती प्रत्येक अनुभूती ही कला होऊ शकत नाही. मला स्वर्गातल्या निसर्गाचं वर्णन जर कवितेत मांडायचं असेल तर मग मला स्वर्गात गेलं पाहिजे आणि त्याची अनुभूती घेतली पाहिजे आणि ती शक्य नाही. आणि म्हणून मी असं म्हणेन की विचार, भावना, कल्पना आणि अनुभूती यांची सौंदर्यपूर्ण अभिव्यक्ती म्हणजे कला असं म्हटलं तर मला काही त्यात फारसा मोठा वावगं वाटत नाही. पण त्याही पुढे जाऊन मी जेव्हा जेव्हा अशा काही तज्ज्ञ लोकांशी चर्चा करत होतो तेव्हा त्यांनी मांडलेला मुद्दा असा की आपल्यामध्ये असलेलं कौशल्य म्हणजे कला, ते कौशल्य सौंदर्यपूर्ण रीतीने व्यक्त करणं म्हणजेच कला. परंतु मित्र हो, ही व्याख्या सुद्धा मला थोडीशी अपूर्ण वाटली. म्हणून मी कलेची व्याख्या पुढच्या प्रमाणात आणखीन थोडीशी वाढवली. ती अशी की आपल्यामध्ये असलेल्या कौशल्ययुक्त गुणांचा सौंदर्यपूर्ण अभिव्यक्तीचा आकार किंवा साकार म्हणजे कला असं मला वाटतं. आणि ही एकूण जेव्हा कलेची बाब, तिचं तात्विक विवेचन ज्या वेळेला आम्हाला समजतं त्यावेळेला मग नेमकं अंध म्हणून नेमक्या आम्हाला काही अडचणी येतात का हा पुढचा प्रश्न आहे. मित्र हो, मुळातच माझ्यासारखा एखादा सांगली जिल्ह्यातला की ज्या सांगली जिल्ह्यानं गदिमांच्या सारखे, अण्णाभाऊ साठेंच्या सारखे साहित्यिक दिले, वि स खांडेकरांच्या सारखा साहित्यिक की ज्यानं मराठीला पहिला ज्ञानपीठ अवॉर्ड मिळवून दिला असे साहित्यिक असतील, नाटकामध्ये नाटक निर्माण करणारे विष्णुदास भावे असतील किंवा नाटक कलावंत बालगंधर्व असतील, संगीताच्या बाबतीत सांगायचंच तर माझ्या मिरजेतच किराणा घराण्याची सुरुवात आहे, ते अब्दुल करीम का साहेब असतील किंवा राम कदम, वसंत पवार, संगीतकार बाळपळसुले, ह्या सगळ्या कलांची खान असलेल्या कृष्णा आणि वारणेच्या काळातलं माझं मिरज हे गाव. आणि त्या की ज्या मिरजेमध्ये मी त्या परमेश्वराचा रजकण आहे अशी जिथल्या रहिवाशांची कल्पना आहे, त्यातला मी एक असा रसिक. मुळात मला ही संधी मिळते ही मी माझं मोठं भाग्य समजतो. आणि म्हणून आपण अंधांच्या कलांच्या अडचणीकडे जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला नेमक्या काय अडचणी येतात तर मित्र हो, वैयक्तिक अडचणी ज्या आहेत त्या आहेतच. म्हणजे मला एखादी कोणतीही कला असेल, मग ती मला संगीत शिकायचं आहे, मला गायन शिकायचं आहे, वादन शिकायचं आहे, परंतु मला त्या गुरूंच्यापर्यंत नेण्यासाठी मला अटेंडन्स नाही, साथीदार नाही, ही अडचण आहे. मला एखादी कविता लिहायची आहे, मला लिहायला कोण माणूस मिळत नाही. मी ब्रेलमध्ये लिहिलेली आहे पण ती मला पाठ नाही, आता वाचून दाखवणार कोण? किंवा मला एखादं पुस्तक लिहायचं आहे आणि त्या पुस्तकाच्या संदर्भात मला संदर्भ शोधायचे आहेत तर मला वाचून दाखवणार कोण? अशा
अनंत अडचणी वैयक्तिक पातळीवर आपल्याला ह्या असतातच. त्यात फारसं मोठं काही आहे असं मला वाटत नाही. तो हा भाग जो आहे तो आपल्या वैयक्तिक पातळीवर आपल्यामध्ये असलेल्या कौशल्यातून आपण कसे सिद्ध होतो आणि त्यातून समाजाचं सहकार्य कसं मिळतं त्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत असं मला वाटतं. पण मुळात कला मित्र हो ही उपजत असते. ही उपजत कलेमध्ये सुद्धा बहुतांशी कला ही अनुवंशिकतेनं आलेली असते. आईवडिलांच्यामध्ये जर साहित्याची आवड असेल तर त्या मुलामध्ये ती निर्माण होते. संगीताची आवड असेल तर ती त्या मुलामध्ये निर्माण होते. आणि काही अपवादात्मक प्रसंगामध्ये अशा पद्धतीनं अनुवंशिकता नसलेल्या कलाकारामध्ये उपजत गुण हे दिसत असतात. म्हणजेच ज्या वेळेला एखादा कलाकार जन्माला येतो त्यावेळेला त्याची कला निर्माण होण्यामागं त्याची अनुवंशिकता महत्त्वाची जितकी आहे तितकीच त्याच्यावर ती कला जन्मण्यासाठी त्याच्यावर मूळचे संस्कार होणं गरजेचं आहे. हे संस्कार म्हणजे नेमकं काय? आता मी इथं सगळे शिक्षक क्षेत्रातले लोक आहेत, पण मी असं विचारलं की संस्कार म्हणजे नेमकं काय, तर हा फार मोठा प्रश्न आहे की संस्कार म्हणजे काय करायचे असतात. तर मी 4च गोष्टी सांगेन की त्या म्हणजे श्रद्धा, श्रम, प्रेम आणि सबुरी. या 4 गोष्टी आपल्या मुलांना शिकवणं म्हणजे आपल्या मुलांच्यावर संस्कार करणं. त्यामध्ये श्रद्धा ही अनुकरणीय असते. ती मुलं आईवडिलांचं अनुकरण करून शिकत असतात. श्रम करायला शिकवलं पाहिजे आणि त्यामध्ये आपल्या अंधत्वाची अडचण ही येऊ शकते. एखादी कृती जर अंधत्वामुळं आईवडिलांना जर शक्य नसेल, करू शकत नसतील, तर तशा पद्धतीची अपेक्षा ही त्या एखाद्या अंध असलेल्या दाम्पत्याच्या मुलाकडून करणं चुकीचं होईल. परंतु त्यामध्ये सुद्धा जर आपण पर्याय शोधले तर ते पर्याय उपलब्ध होऊ शकतात. एखादी कला, समजा मला अंध आहे परंतु मला जर एखादी कविता कशी लिहायची हे मला मुलाला शिकवायचं आहे, परंतु ते मी शिकवू शकत नसेन, त्याला अक्षरांचीच माहिती नसेल, तर ती जबाबदारी एखाद्या डोळस सहकार्याला मी ती सांगून करून घेऊ शकतो. असे त्याचे पर्याय आहेत. बरं, आमच्यावर हे संस्कार झाले सुद्धा. श्रद्धा, श्रम, प्रेम आणि सबुरी या 4ही गोष्टी आम्ही शिकवल्या आणि जर आमच्यावर संस्कार सुद्धा जर झाले तर पुढचा प्रश्न येतो तो असा की त्या कलेच्या संदर्भातलं असलेलं योग्य ते शास्त्रीय शिक्षण असेल, योग्य ते प्रशिक्षण असेल तर ते आम्ही देऊ शकतो का, हा त्याच्या पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून प्रशिक्षण हा देखील महत्त्वाचा भाग आहे. या प्रशिक्षणाला अतिशय मला वाटतं महत्त्व आहे. कारण एखादा गायक असेल तर त्याला शास्त्रीय संगीत शिकण्याशिवाय पर्याय नाही. लेखक कवी असतील तर त्यांना योग्य त्या कार्यशाळा घडवून आणणं, किंबहुना योग्य त्या साहित्यिकांच्याकडून तशा पद्धतीचं मार्गदर्शन मिळणं, ह्या गोष्टी आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे साहित्याच्या संदर्भात किंवा संगीताच्या संदर्भात ऐकणं किंवा वाचणं ही देखील महत्त्वाची गरज आहे. परंतु या वाचनामध्ये आपल्या अंधत्वामुळं काही मर्यादा पडू शकतात. आजकाल अत्याधुनिक साधनांच्या दृष्टीनं मग MP3 असेल, पेनड्राईव्ह असेल किंवा यापूर्वी CD प्लेअर, टेप रेकॉर्डरच्या माध्यमातून आपण ऐकत असतो. आज आपण आपल्या हातात, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहेत, त्याचा उपयोग करून आपण ते ऐकू शकतो. तरीसुद्धा आपल्याला जे पाहिजे
ते सगळंच या माध्यमातून उपलब्ध होतं असं नाही. म्हणून ही सुद्धा एक अडचण आपल्यामध्ये येऊ शकते. जसं संस्कार आहेत, प्रशिक्षण आहे, त्याचप्रमाणे आपण एखादा कार्यक्रम ज्या वेळेला करतो त्यावेळेला मला कविता सादर करायची आहे किंवा मला एखादं गाणं सादर करायचं आहे, तर स्टेजची काय अवस्था आहे, पायऱ्या कुणीकडून आहेत, माईक किती अंतरावर आहे, माझ्यासमोर असलेले प्रेक्षक किती आहेत, या गोष्टीचा अंदाज येत नाही. आणि म्हणून तशा पद्धतीचं प्रशिक्षण सुद्धा आजकाल गरजेचं झालेलं आहे. आणि आपल्या क्षेत्रातलं अशा पद्धतीचं प्रशिक्षण हे आपले स्वागत थोरात सर देत असतात, आपणा सर्वांना माहिती आहे. आणि अशा पद्धतीनं प्रशिक्षण घेणं महत्त्वाचं आहे. आणि अशा अडचणींच्यावर आपण मात करत असताना शेवटचा एकच मुद्दा मी घेईन, तो म्हणजे समाजाचा बघण्याचा आपल्याकडे असणारा दृष्टिकोन. आजकाल समाजाकडं आपल्याकडं असणार बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो फारसा चांगला आहे असं दिसत नाही. किंबहुना तो नाहीच, परंतु त्या गोष्टीला सुद्धा आपण थोडे कारणीभूत आहोत. कारण आपण त्या पद्धतीनं जर लोकांच्या समोर जात राहिलो तर तो दृष्टिकोन निश्चितपणाने बदलू शकतो. मी अनेक अंध कलावंतांच्या मुलाखती घेण्याचा प्रयत्न केला की त्यातून मला अनेक गोष्टी समजल्या की एखादा अंध कार्यक्रम मागायला एखाद्या संस्थेत जातो त्यावेळेला तिथं चेअरमन असूनसुद्धा ते चेअरमन नाहीत, अध्यक्ष नाहीत, तुम्ही नंतर या असं सांगितलं जातं. अशा पद्धतीचे अनेक अनुभव मला इथं सांगता येतील, परंतु वेळेच्या अभावी मी ती सांगत नाही. तसंच साहित्याच्या बाबतीत सुद्धा मी असं सांगेन की साहित्याचं प्रकाशन करण्याच्या दृष्टीमध्ये सुद्धा प्रकाशक हे मुळात अंधांची जी पुस्तकं आहेत, अंध बांधवांनी लिहिलेली पुस्तकं आहेत, त्याकडं बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन फारसा चांगला नाही. उदाहरणार्थच द्यायचं तर काल आपण राम गोसावींचं नाव घेत होतो. इतका मोठा कवी असून सुद्धा फक्त त्यांचे आजपर्यंत 4 काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. म्हणून मी त्यासाठी थोडासा एक प्रयत्न सुरू केलेला आहे आणि तो मी सांगतो आणि आपल्यासमोर तो प्रस्ताव मांडतो. तो जर मंजूर असेल तर त्याचा विचार व्हावा अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो की साहित्य संस्कृती मंडळ असेल, महाराष्ट्र साहित्य परिषद असेल किंवा महाराष्ट्र मराठी विकास मंडळ असेल, अशा शासकीय पातळीवर काम करणाऱ्या ज्या संस्था संघटना आहेत त्यांनी अंधांच्या साहित्याची जी पुस्तकं आहेत, अंधांनी निर्माण केलेली जी पुस्तकं आहेत त्यासाठी वेगळा एक निधी ठेवावा आणि त्यासाठी वेगवेगळ्या योजना आखून अंधांचं साहित्य हे प्रकाशित करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत असं मला वाटतं. त्या दृष्टीने मी साहित्य संस्कृती मंडळाकडे स्वतः पोहोचलेलो आहे आणि त्यांनी मला तशा पद्धतीचं योजना आखण्याचं आश्वासन दिलेलं आहे. फक्त हवं आहे ते आपणा सर्वांचं सहकार्य. त्यामध्ये साहित्य उत्सव असेल, राष्ट्रीय दृष्टिहीन संघ असेल, या माध्यमातून आपण संघटनेच्या माध्यमातून जितकं जास्त जाऊ त्या पातळीवर आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचं यश मिळू शकतं. आणि एक दुसरा मुद्दा असा की अंध कलावंतांना जे मानधन मिळतं शासनाचं ते फारसे अंधांना मिळतं. काही मोजक्या हातावरच्या बोटावर मोजण्या इतक्याच फक्त त्या अंधांना मिळत असतं. म्हणजे शासनाचं लोककला सांस्कृतिक मंडळ जे आहे त्यांच्या अंतर्गत जे कलाकारांना मिळणारं केंद्र शासनाचं असेल, राज्य शासनाचं असेल, तर ते मानधनसुद्धा बऱ्याचशा अंध बांधवांना माझ्या मिळत नाही. ज्यांना मिळतं त्यांचंही ते तोकडं आहे. आणि त्या संदर्भात सुद्धा साहित्य उत्सव आणि राष्ट्रीय दृष्टिहीन संघाने पुढाकार घ्यावा. या संदर्भात मी एक सांगेन की साहित्याच्या संदर्भात तरी
पुस्तकं प्रकाशनाच्या संदर्भात मी त्याचं थोडंसं पुढाकार घेऊन नेतृत्व घेऊन त्या अडचणी सोडवण्याचा जरूर प्रयत्न करेन. आणि म्हणून माझी राष्ट्रीय दृष्टीहीन संघाने साहित्योत्सवाला विनंती आहे की अशा पद्धतीचं प्रत्येकातनं साहित्यिकाने आपलं नाव, पत्ता आणि सही देऊन आपण तो प्रस्ताव त्यांना सादर करूया आणि आपल्या साहित्याचं जास्तीत जास्त प्रकाशन करून आपण लोकांच्या समोर आपलं साहित्य आणूया, एवढंच असं मला वाटतं. मी शेवटी एकच अपेक्षा समाजाकडूनही व्यक्त करतो, ती एवढीच की समाजात वावरताना आपण होऊया सारेच गुंग, नका दाखवू कुणा माणसातलं ते व्यंग, करायचंच असेल तर करू काही त्यांसाठी, त्यातच मिळेल खरा आनंद केवळ स्वतःसाठी. परोपकार वृत्ती आणि नीती अशी असावी, आम्ही सारे एक अशीच प्रीती दिसावी, करुणा, माया, ममता, आपुलकी यांची नाती अशी जोडावी की घरोघरी मदतीची दोरी हाती घ्यावी, घरोघरी मदतीची दोरी हाती घ्यावी, एवढीच एक माफक अपेक्षा व्यक्त करून मित्र हो, मी माझ्या विषयाचा विराम घेतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही कलेबद्दलचं खूप सुंदर आणि सखोल विवेचन केलं आणि स्वतःला एक कलाकार म्हणून सिद्ध करत असताना येणाऱ्या समस्यांवर मात कशी केली पाहिजे याबद्दल मार्गदर्शनही केलं. तर आता पुढील व्याख्यानासाठी मी श्रीयुत विजय गुजर सरांना आमंत्रित करते. नमस्कार. उपस्थित रसिक हो, सन्मान्य व्यासपीठ अध्यक्ष या परिसंवादाचे रघुनाथ बारड सर आणि ज्या राधाताई इखनकर बोर्डे यांच्या नावाने हे आजचं संवाद किंवा परिचर्चा सुरू आहे, तर त्या राधाताईंच्या स्मृतीस पवित्र अभिवादन. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र आणि साहित्य उत्सव या दोन्हींच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजच्या या चर्चासत्रामध्ये व्हॉट्सॲपच्या माध्यमातून अंध व्यक्तींचं जे काही साहित्य निर्मिती होते, आजकाल आपल्याकडे व्हॉट्सॲपचे प्रोफेसर या नावाचा एक फार मोठा वाक्यप्रचार किंवा वाक्य उपयोग होतो आहे. परंतु या व्हॉट्सॲपमध्ये प्रोफेसर नाहीत, तर या व्हॉट्सॲपच्या माध्यमातून काही साहित्यिकही निर्माण झालेले आहेत. तुम्ही अनेकदा निरूपण ऐकता की कीर्तन ऐकता किंवा आणखीन बरंच काही म्हणजे व्हॉट्सॲपच्या माध्यमातून खूप आपण ऐकतो, लिहिलेलं ऐकतो, खूप लोक लिहितात, छान छान लिहितात. तर हे सगळं व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तयार झालेलं साहित्य आहे आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तयार झालेल्या या साहित्याला रसिकवर्गसुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आवश्यक असतो. आज आपण वेगवेगळ्या समूहांवरती आपल्या क्लिप्स, आपलं साहित्य, आपल्या कविता, स्वतःची निर्मिती प्रकाशित करतो. परंतु ते व्हॉट्सअपवर एकदा तयार झालं की त्यानंतर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. अनेकांचे पुस्तकं झालेले आहेत, नाही असं नाही, परंतु ते पुस्तकं ब्रेलमध्ये होण्यासाठी राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र या संस्थेचं पूर्ण समर्थन असतानासुद्धा पुस्तकांचं ब्रेलीकरण करण्यासाठी लोक समोर येत नाहीत, ही फार वाईट गोष्ट आहे. आता कालच रेवानंद मेश्राम सरांच्या अनेक काव्यसंग्रहांचं प्रकाशन झाल्याचं इथे मी ऐकलं, परंतु ते काव्यसंग्रह ब्रेलमध्ये का नाही झाले? राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचं पूर्ण समर्थन असतानासुद्धा ते ब्रेलमध्ये नाही झाले, ही फार वाईट गोष्ट आहे. आणि म्हणून व्हॉट्सअपवर निर्माण झालेलं जे काही साहित्य आहे किंवा जे काही आपण प्रकाशित करत असतो, व्हॉट्सअपवर जे काही बोलत असतो, ते साहित्य लिहा, त्याचं संकलन करा आणि ते प्रकाशनासाठी आपल्या विविध प्रकाशकांकडे पाठवा. आता दृष्टीहीन माणसांना प्रकाशक मिळणं हाही एक थोडा प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणून आपण आपलीच एक प्रकाशन संस्था असावी याच्यासाठी प्रयत्न करायला काय हरकत आहे? कारण की व्हॉट्सअपच्या माध्यमातून निर्माण झालेलं साहित्य आणि प्रकाशनाला खर्चही येतो. सगळेजण खर्च वहन करू शकतात असं नाही, परंतु
याच्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या शासनाच्या योजना आहेत. जसं आता सरांनी सांगितलं वेगवेगळ्या योजनांबद्दल, तर त्या योजनांचा आधार आपण घेऊ शकतो आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून निर्माण झालेलं हे साहित्य समाजापर्यंत पोहोचवू शकतो. आत्तापर्यंत आपण आपल्याबद्दल जे काही मत व्यक्त झालं, अगदी पुराण काळापासून म्हणजे धृतराष्ट्राबद्दलचं जे काही मत व्यक्त झालं ते व्यासांनी व्यक्त केलं, परंतु आता आपलं मत आपण व्यक्त करायचं आहे आणि हे आपलं मत आपण व्यक्त करण्यासाठी व्हॉट्सॲप हे अतिशय प्रभावी माध्यम आहे. पूर्वी काय व्हायचं, एखादं संमेलन वगैरेमध्येच आपल्याला कविता वाचायला मिळायची. आता आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा समाज माध्यमाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून एकाच वेळी अगदी घरबसल्या अनेक लोकांसमोर जाता येतं. परंतु लोकांसमोर जाऊनच आपण थांबतो, आपल्या कविता तिथेच थांबवतो, त्याच्यानंतर आपण त्याचं प्रकाशन करण्यासाठी काहीच प्रयत्न करत नाही. ही आपली सगळ्यांची शोकांतिका आहे आणि याच्यासाठीच आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला मदत करणारे हात तयार आहेत, परंतु त्या हाताला म्हणजे त्याला टाळी देण्यासाठी आपला हात पुढे आला पाहिजे आणि हे करण्यासाठीच आजच्या या परिसंवादाचं आयोजन एक प्रकारे झालेलं आहे. अंध व्यक्तींनी जे काही साहित्य निर्माण केलं, निर्मिती होते, प्रकाशन होतं, प्रकाशनानंतर आता मी अनेक ठिकाणी बघतो अनेक नवनवीन लेखकांना पुरस्कार वगैरे मिळतात, परंतु आपलं जे साहित्य आहे ते अजून पुरस्कारापर्यंत पोचलेलं नाही आहे. बऱ्याच लोकांना जे काही पुरस्कार मिळालेले आहेत ते खूप आधी मिळालेले आहेत, आता लेटेस्टमध्ये काही तसं दिसत नाही आहे. तर याच्यासाठी सुद्धा आपली जागृती करण्याची गरज आहे. एवढं बोलतो आणि माझ्या विषयाला विराम देतो. धन्यवाद. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आपली कला आणि साहित्य इतरांपर्यंत कसं पोहोचवू शकतो, हे किती प्रभावी माध्यम असतं हे विजय सरांनी आपल्या व्याख्यानातून व्यक्त केलं. त्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद. यानंतर प्रभाकर कदम सरांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मत इथे व्यक्त करावं. कृपया सर्वांनी शांतता राखा. इथे खूप छान चर्चा सुरू आहे, सगळे खूप छान विषय मांडतायत आपापल्या व्याख्यानातून, तर कृपया लक्ष देऊन ऐका आणि शांत राहा. नमस्कार मित्रांनो, मी परिसंवादातला तसा अध्यक्षानंतरचा शेवटचा वक्ता. मी आपल्याशी बोलणार आहे. वरती जो विषय सुरू आहे त्याच विषयाला धरून दृष्टिहीनांची साहित्य निर्मिती ते प्रकाशन. साहित्य निर्मिती हे सहज दररोज होणारी प्रक्रिया आहे. अगदी गावगाडा आपण बघतो, त्या गावगाड्यामध्ये गावचा कविता आली वासुदेवाची स्वारी, हे जे गाणं आहे हे अगोदर कविता, नंतर त्याला चाल लावल्यानंतर गीत, मग अशाच पद्धतीनं भारुडं होतात, अशाच पद्धतीनं लावण्या होतात आणि अशाच पद्धतीनं कुणाच्या तरी तुमची एखादी वेदना, तुम्ही भोगलेला प्रसंग त्याचं साहित्यामध्ये रूपांतर होतं. मग आपलं काय होतंय, दृष्टिहीनांच्या क्षेत्रात साहित्य निर्माण होतंय का? तर हो, दृष्टिहीनांच्या क्षेत्रामध्ये साहित्य निर्माण होतंय. आपण खूप सारी दृष्टिहीनांची साहित्य वाचतो आणि आपल्या सगळ्यांना दृष्टिहीनांची साहित्य वाचायला आवडतं, पण दृष्टिहीनांच्या साहित्यामध्ये आपलं वाचन समृद्ध असलं पाहिजे, आपलं ज्ञान भांडार, आपलं ज्ञानाच्या कक्षात चांगल्या असल्या पाहिजेत. याच्यासाठी आपण मेहनत घेताना दिसत नाही. म्हणजे काय, आपल्या आयुष्यातले दररोज घडणारे जे प्रसंग आहेत ते आपण लालित्यपूर्ण भाषेत मांडणं गरजेचं आहे. ते मांडताना दिसत नाही. मला आपल्या सगळ्यांनाच सांगायला आवडेल की माझी ओळख नावाचं आमचे प्रेरणास्थान, आदरस्थान डी.पी. जाधव साहेबांचं पुस्तक आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्याशी घडलेल्या सगळ्याच गोष्टींचा परामर्श घेतलेला आहे. त्यांना भेटलेली मैत्रीण, बाकी त्यांना त्यांच्या आयुष्यात आलेल्या वहिनी,
मुलं या सगळ्यांच अंतर्भाव आहे आणि त्यालाही आपण साहित्यात अगदी मानाचं आग्रहाचं स्थान बनवतो आणि ते असतं. म्हणजे आपण व्यक्त व्हायला शिकलं पाहिजे. आता व्यक्त होणं फार सोपं झालंय. अगदी कधी आपण व्यक्त होऊ शकतो. रात्री 12 वाजता व्यक्त होऊ शकतो, 2 वाजता व्यक्त होऊ शकतो, कधी व्यक्त होऊ शकतो. आता माझं तुम्ही भाषण ऐकताय, परंतु तिकडं मुंबईला, पुण्याला, कुठंतरी सोलापूरला आवडत्याला कुणाला तरी आपण व्हॉट्सअपवरून चॅटिंग करत असतो. म्हणजे व्यक्त होणं सोपं झालंय. परंतु साहित्यिकदृष्ट्या साहित्यिक अंगानं जसं व्यक्त व्हायला पाहिजे, तुमच्या साहित्याला रचनात्मक काहीतरी भाग असायला पाहिजे, तो होताना दिसत नाही. तर याच्यासाठी काय करायला पाहिजे? वाचन तुमचं समृद्ध असलं पाहिजे. आणि वाचन जर समृद्ध असायचं असेल तर छोटी मोठी पुस्तकं आपण वाचायला सुरुवात केली पाहिजे. आता बऱ्याच शाळांमधून बऱ्याच शिक्षकांना बोलत असताना, सर तुमच्याकडे काय परिस्थिती आहे? आमच्याकडे ना मुलं ब्रेल वाचतच नाहीत. तुम्ही वाचता का? आम्ही पण नाही वाचत, आम्हाला गरजच नाही पडत, आम्ही सर्व शिक्षा अभियानमध्ये काम करतो ना. अशीच परिस्थिती आहे. तर ही परिस्थिती काहीशी बदलली पाहिजे आणि वाचन समृद्ध झालं पाहिजे. आता कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्याने, तिच्या एका इशाऱ्याने आयुष्य बदलले रे. आपण काय करतो? चेहरे वाचतो. पुस्तकं वाचायची ज्या वयात असतात त्या वयात चेहरे वाचतो, त्याच अनोख्या चेहऱ्यामध्ये अडकतो आणि आयुष्याची दिशाहीन होते. हे फार गर्भित अर्थाने झालं. काही युवा मंडळी माझ्या समोर आहेत, त्यांच्यासाठी मी सगळ्यांनाच सांगायला मला आवडेल की वाचा. अगदी बालपंचतंत्रापासून वाचा. छोट्या मोठ्या सणांच्या आख्यायिका वाचायला बघा. आत्ताची मुलं आहेत, त्यांना सण समारंभ उत्सव याच्या आख्यायिका माहीत नाहीत, परंपरा माहीत नाहीत आपल्या. कुठं चाललोय आपण? आणि हे जर सगळं बदलायचं असेल तर साहित्य निर्मितीची आणि त्या दृष्टीनं वाचनाची गरज आहे. आणि जर तुमचं आमचं वाचन समृद्ध असेल तर, आता माझ्याकडे मी ब्रेल लायब्ररी चालवतो, माझ्याकडे 300 पुस्तक आहेत. मला हे सांगताना खेद वाटतो की आठवड्यातून एकाच दुसरा मुलगा माझ्याकडे पुस्तक मागायला येतो आणि जुनी जी आमची मित्रमंडळी आहेत त्यांना पुस्तके आम्ही पुरवतो. आपल्याकडे आता मगर सरांशी मी बोललो मगाशी, तर खूप साऱ्या कथा, कादंबऱ्या, बऱ्याच प्रकारचं सकस निकोप साहित्य आहे. हे साहित्य आपण वाचायचा प्रयत्न करूयात. आणि तुम्हाला नाही ब्रेलमध्ये वाचायचं, ऑडिओ फॉर्मॅटमध्ये आहे का? साहित्य उत्सव सारखा चांगला ग्रुप आहे, समूह आहे, त्या कलाकारांच्या आपण लक्षात घ्या. ते कलाकार प्रकाश सोनेकर असो किंवा आणखी हर्षदा असो किंवा बाकी रेश्मा असो, या सगळ्या प्रमोद पांढरे असो किंवा सगळे साहित्य क्षेत्रातली जी साहित्य उत्सवची जी प्रशासक टीम आहे, त्यांनी केलेलं काम आहे. त्यांनी तुमच्यासाठी नवनवीन पुस्तकं शोधून त्याचं तांत्रिकदृष्ट्या तुमच्यापर्यंत पोचवायसाठी जे जे काही विभाग वगैरे करायचे असतात ते सगळं करून तुमच्यापर्यंत पोचवलेलं असतं. मग आपण ते वाचतो का आपण? किती आवाज येतात? फक्त मग एकच जण म्हणतोय की हो वाचता ना. दररोजचे पेपर, दररोजच्या ताज्या माहिती, ताज्या बातम्या, घडामोडी, ह्याच्यावर पण आपलं लक्ष असलं पाहिजे. ते असतं का? हो, तर ते असायला पाहिजे. आणि मग जर तुमचं वाचन समृद्ध असेल तर तुम्हाला सगळंच येणार. आणि ह्याच्यासाठी हा संवाद शेवटाकडे नेताना मला फक्त एकच म्हणायचं आहे, ब्रेल तुम्हाला नाही वाचायचं तर ठीक आहे, दुसरा पर्याय जो काही ऑडिओ आहे, जो काही इतर साधनं आहेत त्यांचा वापर करा. आणि तुम्हाला स्वतःला अगदी
सर्व गुणांनी संपन्न करण्याचा प्रयत्न करा. या परिसंवादाला मला एवढंच सांगायचं आहे की ब्रेल पुस्तकं जे मोठ्या व्यक्ती आहेत, वयाने थोडीशी मोठी आहेत, 25च्या पुढचे लोक, ज्यांना वाचायची आवड आहे, त्यांनी आमच्याशी संपर्क करा, पुस्तकं घ्या, पुस्तकं मागवा. आम्ही आपल्या सेवेशी नेहमी सादर आहोत आणि तुमचं वाचन समृद्ध ठेवा, म्हणजे तुमचा विकास नक्की होईल. धन्यवाद. विजय सरांच्याच विषयाला सरांनी इथे पुढे नेलेला आहे, त्याबद्दल त्यांचं महेश मिश्रा यांनी आमच्याशी संपर्क करायचा आहे. त्यांचं पाकिट आमच्याकडे आहे. आपली ओळख पटवून समोरच्या बाथरूम मध्ये गीतेंनी हे पाकिट आणून दिलेलं आहे. गीतेंसाठी खूप साऱ्या टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचे पैसे कार्ड महेश मिश्रा यांनी ताबडतोब या संवादानंतर मला भेटायचं आहे. त्याचं पाकिट त्याला दिलं जाईल. बेटा. प्रभाकर सरांना खूप खूप धन्यवाद. आपण अध्यक्षांचं भाषण आता ऐकणार आहोत, पण तत्पूर्वी आपल्या साहित्य उत्सव परिवाराच्या उत्तम अभिवाचिका असलेल्या भावना विस्पुते मॅम, त्यांना थोडंसं बोलायचं आहे, तर त्यांना मी मंचावर आमंत्रित करते. भावना मॅम. नमस्कार. मी भावना अविनाश विस्पुते. साहित्य उत्सवचे ऑडिओज आपण ऐकले असतील तर आपल्याला माझा आवाज परिचयाचा आहे. DP जाधव सरांचं माझी ओळख हे आत्मकथन मी वाचलेलं आहे आणि तसंच माझी एक मुलाखतसुद्धा साहित्य उत्सववर आहे. आजच्या या विषयाला अनुसरून मला तुम्हाला सर्वांनाच ही गोष्ट जरा शेअर करावीशी वाटते की आता मंचावरच्या सर्व वक्त्यांनी जे विचार व्यक्त केले त्याबद्दल मला असं म्हणायचं आहे की आपल्या सर्वांकडेच, म्हणजे मी व्हीलचेअर बाउंड आहे, मी व्हीलचेअरवर असते आणि ब्लाइंड असलेल्या व्यक्ती सर्वांकडेच, सर्वांचं, प्रत्येकाचं आपलं आयुष्य हीच एक खूप मोठी कथा आहे. त्याच्यामुळे आपण सर्वांनीच आपले अनुभव हे व्यक्त केले पाहिजे. मग आता ह्याच्यामध्ये अडचण कुठे येते तर पहिली अडचण येते की व्यक्त करता येतं, म्हणजे आपण जर आपल्या मित्राशी किंवा मैत्रिणीशी गप्पा मारत असू तर आपण आपल्या आयुष्यातल्या कित्येक घटना त्यांच्याबरोबर शेअर करत असतो. पण जर ते लिखित रूपात यायचं असेल तर त्याचा एक ठराविक साचा, ठराविक बांधणी अशी असते. हॅलो. हां. तर ती कदाचित प्रत्येकालाच करता येत नाही. मग आता ह्याच्यावरती उपाय काय? प्रत्येकाकडे आपल्या जीवनाबद्दल सांगण्यासारखं खूप असतं पण आपल्याला लिखित रूपामध्ये ते आणता येत नाही. ह्याला उपाय काय? तर हॅलो. हां. तर मी जे सांगते आहे आपल्या इथे बसलेल्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणून खरंच लक्षपूर्वक ऐका की आपल्याला जे काही लिहायचं आहे ते लिहिण्याची हातोटी प्रत्येकाकडे नसते. तर मग ते कसं काय साध्य करायचं? तर शब्दांकन करून देणाऱ्या व्यक्ती असतात. म्हणजे ज्या व्यक्ती शब्दांकन करतात त्यांना आपण आपली गोष्ट सांगायची असते, ते व्यवस्थित शब्दात ते मांडतात आणि पुस्तक प्रकाशन होतं त्यावेळेस लेखक म्हणून आपलं नाव आणि शब्दांकन म्हणून त्या व्यक्तीचं नाव असं लिहिलं जातं. त्यामुळे आपण जर ह्या पद्धतीचा अवलंब केला तर आपण स्वतः लेखक नसू किंवा स्वतः आपण लेखन छान करू शकत नसू तरीसुद्धा आपण आपली कथा, आपली गोष्ट ही प्रकाशित करू शकतो. तर त्याच्यामुळे ह्या माध्यमातून जाऊन प्रत्येकाने आपल्या स्वतःच्याबद्दल लिहिण्याचा, सांगण्याचा, व्यक्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपण जेव्हा बाहेरच्या जगामध्ये फिरत असतो, म्हणजे मी कालच बघितलं की आपण आपल्या जगामध्ये किती आनंदी असतो. म्हणजे कालचा संध्याकाळचा माहोल तर एखाद्या कॉलेजचं गॅदरिंग चालावं अशा पद्धतीचा होता, पण बाहेरच्या जगामध्ये आपण तितके मोकळे नसतो. ते जर आपल्याला व्हायचं असेल ना तर आपण आपल्या ज्या पण
गोष्टी आहेत, ज्या पण अडचणी आहेत, जे पण आनंदाचे क्षण मिळालेले, आता नुकतंच मी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन येते आहे, तर मला इतके सुंदर अनुभव आले की माझ्या स्वप्नातही नव्हतं की मी स्वतः समाधी मंदिरात जाऊन दर्शन घेऊ शकेल, कारण मी व्हीलचेअरवर आहे. तर मग मला जर हे सगळं इतरांपर्यंत पोहोचवायचं असेल तर ते लिहिणं आवश्यक आहे, आणि ते अशा पद्धतीने आपण लिहून ते प्रकाशित करू शकतो. ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. धन्यवाद हर्षदा, मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. भावना मॅमशी बोलणं, त्यांचं भाषण वगैरे ऐकणं हे नेहमीच प्रेरणादायी असतं, तसंच ते आजही होतं. भावना मॅम खूप खूप धन्यवाद. यानंतर आपल्या परिसंवादाचे अध्यक्ष श्रीयुत रघुनाथ बारड सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले 2 शब्द इथे व्यक्त करावे. सन्माननीय बंधू भगिनीनो, विनम्र अभिवादन. आपण राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र आणि साहित्य उत्सव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 2 दिवसीय परिषदेच्या निमित्ताने साहित्यातील काही अंगांचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न केला, जसं कथा, कविता, कीर्तन आणि इतर. साहित्य आणि संगीत किंवा साहित्य आणि कला यांचा जो संबंध आहे तो अन्योन्य आहे, अत्यंत महत्त्वाचा आणि असाधारण आहे. अगदी एका कवीच्या शब्दात सांगायचं झालं तर साहित्य संगीत कला न जाते, आसोमे मालन मतिमंद वाते, तृण भक्षुनी पशु जीवनास जगती, कलेवीन मनुष्यास नाही मुक्ती. म्हणून अकंठ आणि मुक्त जीवन जर जगायचं असेल तर त्यासाठी आपण साहित्याजवळ पोहोचायला हवं, साहित्याचा आस्वाद घ्यायला हवा. अहो, साहित्य म्हणजे तरी नेमकं काय? साहित्य, ज्याच्यामध्ये आपलं हित दडलेलं आहे. ते हित जर आपल्याला करून घ्यायचं असेल तर समग्र साहित्याची ओळख करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कलांच्या माध्यमातून जे अवतीर्ण होतं आणि ते आपल्याला लेखन वाचनाच्या माध्यमातून वाचायला मिळतं, ते सगळं साहित्य. आणि मग हे साहित्य जसं आता भावनाताईंनी सांगितलं की ताणतणावापासून मुक्त ठेवतं आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपलं उद्बोधन, प्रबोधन, मनोरंजन करतं, तेच साहित्य आपल्या हिताची जागृती करून आपला उद्धार करण्यासाठी सुद्धा कारणीभूत ठरतं. जसं आत्मा आत्मा नैव उद्धारेणम, भगवद्गीतेतील सांगितलेल्या या शिकवणीप्रमाणे आपणच आपला उद्धाराला कारणीभूत ठरू शकतो. पण केव्हा? जर आपण साहित्याचा आस्वाद हा अर्थपूर्ण व्याप्ती आणि अनुभूती लक्षात घेऊन केला आणि तो जर का आत्मसात केला तर. आणि म्हणून त्यासाठी साहित्याजवळ जाण्याची गरज आहे, साहित्य वाचण्याची गरज आहे. जसं आता कदम सरांनी सांगितलं किंवा आत्ता भावनाताई पण बोलल्या की कुठल्याही साहित्याजवळ जर पोचायचं असेल तर वाचन ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. आणि वाचन हे आजच्या युगाचं जणू समीकरण होऊन बसलेलं आहे. अगदी घरामध्ये काम करणाऱ्या गृहिणीपासून ते अंतराळवीरापर्यंत आपला व्यवसाय प्रत्येकाला प्रथम दर्जाचा जर बनवायचा असेल तर वाचनाची गरज आहे. म्हणून तर वाचाल तरच वाचाल, हे आजच्या युगाचं समीकरण होऊन बसलेलं आहे. बंधू भगिनीनो, साहित्य, संगीत आणि कला अर्थात 64 कला आणि 14 विद्या साहित्याच्या रूपाने मानवी समाजापर्यंत समाज माध्यमांच्या माध्यमातून किंवा साहित्यिकांच्या रूपाने ज्या आपल्यापर्यंत पोचल्या किंवा पोचतात, त्याची नेमकी निर्मिती कशी झाली? कारण आपला विषयच आहे की दृष्टिहीनांची साहित्य कला निर्मिती पासून प्रकाशनाकडे. आपण जाणतात की सर्वसाधारणपणे मनुष्य समूहाने राहायला लागला आणि मग नंतर त्याला भाषेची गरज भासली. भाषेतून तो संवाद साधायला शिकला, नंतर त्याच्यामध्ये आदानता प्रदानता संस्कृतीचा विकास झाला आणि त्यातूनच मग त्याच्या मनामध्ये ज्या उर्मी निर्माण झाल्या त्या उर्मीतूनच साहित्य जन्माला आलं. अर्थात ह्या ज्या उर्मी आहेत, या उर्मी आपल्या मनामध्ये असलेल्या भावभावनांचं प्रकटीकरण अर्थात साहित्यरूपी आविष्कारातून आपल्यापर्यंत वाचनाच्या रूपाने पोचतं. आणि म्हणून त्या अर्थाने वाचनाची गरज. पण हे वाचणार कधी? आणि म्हणून त्याचा आढावा घेण्यापूर्वी आपल्या दृष्टिहीन समाजामध्ये सर्वप्रथम कविता लिहिण्याचं काम 8व्या शतकामध्ये होमर नावाच्या कवीने केलं.
आणि होमर हे अंधकवी होते. इलियड अँड ओडिसी हे त्यांचं महाकाव्य. त्यानंतर मग जॉन मिल्टन, सूरदास, संत सूरदास आपण सगळेच जण ऐकतात. त्यांनी या प्रकाराला मोठ्या प्रमाणामध्ये गती दिली, आपली साहित्यिक गती आणि प्रगती वाढवली. आणि आज जसं विजयने सांगितलं त्याप्रमाणे समाज माध्यमांच्या माध्यमातून किंवा ब्रेल लिपीच्या माध्यमातून आत्मसात करून किंवा ज्यांना जशी आवड आहे त्याने त्या माध्यमाची मदत घेऊन साहित्याचा विकास हा केला. असा विकास करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या आज अत्यंत बोटावर मोजण्या इतक्या आहेत. आणि आजच्या समाजामध्ये मला आनंद वाटतो साहित्य उत्सवाच्या बाबतीमध्ये की साहित्य उत्सवाने ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या निर्मिती किंवा वेगवेगळं साहित्य दृष्टीहीनांपर्यंत आणण्याचा आणि समाजाशी दृष्टीहीनांची नाळ जोडण्याचा जो प्रयत्न केला तो अत्यंत गौरवास्पद आणि स्तुत्य आहे. म्हणून साहित्य उत्सवाची सगळेच साहित्य, अगदी हर्षदाताई असतील, रेश्माताई असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सगळ्या म्हणजे प्रमोद भाऊ किंवा जे कोणी वाचक अभिवाचक सगळ्यांचं सगळंच साहित्य मी ऐकत असतो, वाचत असतो. आणि किती प्रकारच्या यातना, किती प्रकारची मेहनत, किती प्रकारचा साथ प्रतिसाद, किती लोकांना एकत्र घेऊन त्यांना ही संपूर्ण निर्मिती करावी लागते. आणि त्यातून आलेलं हे साहित्य वाचण्याच्यासाठी निश्चितच आज आपल्याला ते साहित्य, त्याचं शब्दांकन, त्याचं प्रकाशन मला माहीत नाही, पण मला असं वाटतं किंवा मला असं एक या निमित्ताने विनंती करावीशी वाटते साहित्य उत्सव मनोज यांना मी विनंती करेल की साहित्य उत्सवाचं रजिस्ट्रेशन करण्याची काही सरकारी व्यवस्था आहे का हे एक पाहिलं जावं. आणि साहित्य उत्सवाचं सरकारी रजिस्ट्रेशन किंवा सरकारी नोंदणी करता येते का याबद्दल काही प्रयत्न करता आले तर आपण सगळेच करूया. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की निर्मितीपासून प्रकाशनाकडे वाटचाल करत असताना जसं शब्दांकनाचा मुद्दा महत्त्वाचा आणि ब्रेल आलंच पाहिजे किंवा इतर समाज माध्यमांतून आपण ऐकलं पाहिजे किंवा आपल्याला आलेले अनुभव आपण प्रकटित केले पाहिजे. आणि त्यासाठी अगदी तुम्हीच लिहायची गरज नाही तर कोणाला तरी सांगून शब्दांकन उत्कृष्ट जर असेल तर ते प्रकाशनाकडे जातं आणि ते साहित्य प्रकाशित होतो. हा भावनाताईंचा विचार खरोखर सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. उदयमानेंनी जी चतुसूत्री सांगितली, संपूर्ण साहित्य हे कशा पद्धतीनं येतं, वाढतं आणि त्याचा विकास होतो, आणि त्यामध्ये कदम सरांनी जी वाचनाची आवश्यकता प्रतिपादित केली, या सगळ्यांचं भान आपण राखायचं आहे. तसंच राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या माध्यमातून जसं विजयने सांगितलं त्याप्रमाणे ब्रेलमध्ये कुठलंही साहित्य करायला राष्ट्रीय दृष्टीहीन संघ तत्पर आहे. तशी घोषणा, त्याची अंमलबजावणी पण दृष्टीहीन संघाने केलेली आहे. अधिक व्यक्ती या आपलं साहित्य ब्रेलमध्ये करण्याच्या दृष्टिकोनातून संघाशी संपर्क या साधू शकतात. आज अपंग कायदा जो आहे 2016चा, त्याच्यामध्ये सुद्धा साहित्याच्या संबंधामध्ये अत्यंत छान तरतुदी आलेल्या आहेत. एक प्रकरण 5 कलम 29 त्याच्यामध्ये साहित्याच्या संबंधातले जे काही कलमं आहेत ते इतके सुंदर आहेत. तर त्याही दिशेने आपण साहित्य ग्रुपसुद्धा आणि राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्रसुद्धा वाटचाल करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करूया. अपंग कलाकार आणि लेखकांना त्यांची आवड आणि गुण जोपासण्यासाठी किंवा त्याचा पाठपुरावा करण्यासाठी साहित्य उत्सव तर प्रयत्न करतोच आहे, पण राष्ट्रीय दृष्टीहीन संघसुद्धा दृष्टीहीन कलाकारांच्या, साहित्यिकांच्या गुणांचा, आवडीचा विचार करून त्याचा परामर्श घेत, अर्थात या आवडी आणि गुण वाढवण्यासाठी प्रोत्साहन देईल, प्रायोजकत्व शोधण्याचा प्रयत्न करील, सुविधा आणि सेवा त्या निमित्ताने काय देता येईल, काय सहाय्य करता येईल याबद्दल किंवा सरकारकडून सुद्धा काय सहाय्य आपल्याला मागता येईल यासाठी सुद्धा आपण नेहमी प्रयत्नशील असू शकू. तसंच दृष्टीहीन व्यक्तींनी तयार केलेलं जे साहित्य आहे त्याचं एक ऐतिहासिक संग्रहालय तयार करायचं. त्या साहित्याचं जतन आणि संवर्धन करायचं, आणि हे काम शासनाने पण करावं किंवा आपण दृष्टीहीन संघाच्या वतीने सुद्धा ते काम करूया. साहित्य उत्सव तर करतच आहे, बऱ्याचशा गोष्टी यूट्यूबवर आहेतच, पण अशा सर्व दृष्टीहीनांच्या साहित्याचा ऐतिहासिक संग्रह करणं, त्याचं संग्रहालय उभारणीसाठी प्रयत्न करणं
आणि ते संग्रहालय उभं करण्यासाठी शासनाची सुद्धा मदत आपण मागू शकतो. याच्याशिवाय अपंग व्यक्तींना, कलाकारांना किंवा साहित्यिकांना नेहमी कलाक्षेत्रामध्ये वाव मिळावा यासाठी, त्यांची कला शासनापर्यंत जावी, त्यांना जास्तीत जास्त संधी मिळावी यासाठी त्यांच्या गुणांचा, आवडीचा प्रचार प्रसार करणं, त्याची ॲडव्होकसी करणं, हे काम राष्ट्रीय दृष्टीहीन संघ करू शकतं. याशिवाय काही मनोरंजन केंद्र स्थापन करायची, तसंच काही संस्थांच्या वतीने सुद्धा अशा काही ज्या सांस्कृतिक आणि साहित्यिक कृती आहेत तर त्याची निर्मिती करून त्याला प्रोत्साहन देऊन त्याला शासनाची मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे. याशिवाय नृत्य, स्काउटिंग, कलावर्ग आणि मैदानी शिबिरं वगैरे साहित्याच्या संबंधामध्ये आयोजित करायची आणि त्यातून अशा साहसिक उपक्रमांच्या माध्यमातून सुद्धा दृष्टीहीनांचा सहभाग हा वाढवता येतो, त्यांचा समावेश वाढवता येतो आणि खऱ्या अर्थाने दृष्टीहीनांचा साहित्यातील प्रवेश सुगम्य करण्यासाठी एक वेगळं वातावरण समाजामध्ये निर्माण होऊ शकतं आणि ते सक्षमतेने करण्यासाठी आपण प्रयत्न करू. तसं सांस्कृतिक जीवन जगण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांचा अभ्यासक्रमामध्ये अंतर्भाव होण्याची गरज आहे आणि तशी सूचना आपण सरकारला करूया. दृष्टीहीन संघ आणि साहित्य उत्सव आपण याकडे सरकारकडे पाठपुरावा करू की अभ्यासक्रमामध्ये दृष्टीहीनांचा सहभाग वाढवण्यासाठी, सक्षमतेने तो निर्माण करण्यासाठी सांस्कृतिक आणि कला विषयांचा अंतर्भाव हा अभ्यासक्रमामध्ये कसा होऊ शकेल, त्या विषयांचा कसा समावेश होऊ शकेल. याच्याशिवाय काही मनोरंजक उपक्रमांमध्ये अर्थात अपंगांचा समावेश हा सुलभ आणि सुगम्य करण्यासाठी आपल्याला कल्पना आहे की त्यासाठी आपल्याला तंत्रज्ञान लागेल. म्हणून तंत्रज्ञान सहाय्यक साधनं आणि उपकरणं हे सुगमतेमध्ये आपल्याला मदत करू शकतात. त्याचा शोध लावणे, त्या संबंधामध्ये सरकारला सूचना करणे, या बाबतीत देखील प्रयत्न केला जाऊ शकतो. कर्णबधिरांना त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांच्या ठायी असलेले जे गुण आहेत ते सांकेतिक भाषेतील अर्थ ओळखण्याच्या संबंधामध्ये त्याचं विवेचन करून अशा पद्धतीच्या त्यांची उपक्रमशीलता वाढवण्यासाठी प्रयत्न करणं आणि दूरचित्रवाणीवरून अशा पद्धतीच्या काही कार्यक्रमांना कर्णबधिरांना बघायला भाग पाडणं किंवा तशा कार्यक्रमांची निर्मिती करणं शक्य आहे का आणि कर्णबधिरांचा सहभाग कसा वाढवता येईल त्यासाठी प्रयत्न करणं. तर अशा आणि यासारख्या गोष्टी जर का झाल्यात तर निश्चित आपल्या साहित्य समृद्धीची दिशा ही अधिक बळकट होईल असं मला वाटतं. शेवटी विजयजी तसंच प्रभाकर कदम साहेब आणि उदय माने साहेब, आपण पॅनल सहकारी म्हणून मला जे सहकार्य केलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो. साहित्य उत्सव आणि आपल्या दृष्टीहीन संघाने जरी मी आपल्या घरचा असलो तरी मला ही संधी उपलब्ध करून दिलीत त्याबद्दल संघाचेही आभार मानतो. आणि कुसुमाग्रजांच्या शब्दामध्ये एकच सांगेल की करा असे काही की जे काळाने कधी पुसू नये, करा असे काही की जे काळाने कधी पुसू नये आणि काळ जरी पुसला तरी नेतीने कधी रुसू नये. धन्यवाद. आपल्या या राधाताई इखलकर परिसंवादासाठी जो विषय होता दृष्टीहीनांचे कला आणि साहित्याची निर्मिती, या विषयावर प्रत्येक वक्त्याने आपापली योग्य ती मतं मांडलेली आहेत. त्याबद्दल उदय माने सर, त्यानंतर विजय गुजर सर आणि प्रभाकर कदम सर या तिघांचेही मी आभार व्यक्त करते. त्यानंतर आपल्या या परिसंवादाचे अध्यक्ष श्रीयुत रघुनाथ बारड सर यांनी आपल्या या परिसंवादाचं अध्यक्षस्थान भूषवलं आणि वेगवेगळ्या योजनांबद्दल आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांनाही खूप खूप धन्यवाद. लवकरच आता आपला समारोपाचा कार्यक्रम आपण सुरू करणार आहोत, पण तत्पूर्वी साहित्य उत्सवबद्दल एक मुक्त संवाद इथे आपण घडवून आणणार आहोत. त्यासाठी कविता पेंढारे मॅम आणि हरीश मुन्ने सर यांना आपण मंचावर आमंत्रित करूयात. हरीश मुन्ने सरांपासून आपण सुरुवात करणार आहोत. मुन्ने सर व्यासपीठावर आलेले आहेत. साहित्य उत्सवबद्दलचे त्यांचा अनुभव किंवा एकंदरीत
प्रतिक्रिया ते आपल्या सर्वांच्या साक्षीने नोंदवणार आहेत. हरीश मुन्ने सर. राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्राच्या आणि साहित्य उत्सव या आपल्या परिवाराच्या संयुक्त विद्यमाने साहित्य परिषदेचं आयोजन आपल्या शाळेच्या हॉलमध्ये झालेलं आहे आणि त्यासाठी आपण सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे साहित्य रसिक आहेत त्यांनी इथे हजेरी लावली. तुम्हा सगळ्यांचं मी इथे स्वागत करतो. मित्रो, साहित्य उत्सव हा एक सुरुवातीला व्हॉट्सॲप ग्रुप होता. या ग्रुपवर जेव्हा साहित्य यायला लागलं त्यावेळी अर्थात ते वेगवेगळ्या अंगाने यायला लागलं आणि तिथे मग कविता होत्या, कथा होत्या, कादंबऱ्या, पुस्तकं, वेगवेगळ्या प्रकारच्या लावण्या, वेगळ्या प्रकारचं साहित्य, त्यानंतर स्पर्धा, ह्या सर्व गोष्टींच्या माध्यमातून साहित्य उत्सवने आपला हा एक परिवार, मोठा परिवार तयार केला. आणि या परिवाराला जोडून ठेवण्यासाठी जेव्हा प्रयत्न सुरू झाले त्याला यश इतकं उदंड आलं की 3 वर्षाच्या आत आपल्याला, कारण व्हॉट्सॲपवर आपल्याला काही मर्यादा होत्या आणि संख्या आपली वाढत गेली, त्यामुळे साहित्य उत्सव गट 1, 2, 3, 4 असे गट आपले निर्माण झाले आणि तरीसुद्धा सदस्य संख्या कमी होण्याचे मार्ग नव्हते. म्हणजे लोकांना याचा अर्थ असा होता की साहित्य उत्सवचं जे साहित्य होतं, जे लोकांपर्यंत पोहोचवत होतो आपण, त्याची पद्धत जी आहे किंवा तिथलं साहित्य आणि त्याचा दर्जा जो आहे तो लोकांना भावला होता, आवडत होता. शेवटी टेलिग्रामवर आपण पोहोचलो. टेलिग्रामवर साहित्य उत्सवचा आपला पुन्हा एक नवीन ग्रुप तयार झाला आणि या ग्रुपमध्ये आपण सगळ्यांना समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला. जी मंडळी व्हॉट्सॲपवर येऊ शकली नाही त्यांना टेलिग्रामवर आपण आणलं आणि आता त्याही पुढे जाऊन आपला हा साहित्य उत्सव परिवार आपले सर्व कार्यक्रम यूट्यूबद्वारा संचालित करतो आणि प्रसारित करतो, ज्यामुळे आपल्या सोयीनुसार, आपल्या वेळेनुसार आपण केव्हाही ते पाहू शकता, ऐकू शकता. यामध्ये साहित्यच नाही तर अंधांनी केलेल्या ज्या काही चांगल्या महत्त्वाच्या गोष्टी असतील किंवा त्यांचं जे काही महत्त्वाचं काही असेल, कार्य असेल, ते लोकांपर्यंत पोहोचवणं. कारण आपल्याच गोष्टी आपल्याच लोकांना माहिती नसतात. जसं काल राम गोसावी सरांना किती लोकांना नाव माहीत असेल मला माहीत नाही, कारण त्यांचं साहित्य फार कमी लोकांना किंवा त्यांचं नाव बऱ्याच कमी लोकांना ऐकायला मिळालं असेल. आम्ही मात्र त्या बाबतीत भाग्यवंत आहोत. ब्रेल जागृती मेळावा डोंबिवलीला घेण्यात आला होता. त्यावेळी राम गोसावींना आम्ही आमंत्रित केलं होतं आणि ते आले होते. ही बहुधा 96-97ची गोष्ट असावी. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे साहित्य उत्सववर जी मंडळी आमच्या आज कार्यरत आहे, ही सर्व मंडळी राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या वेगवेगळ्या कार्यक्रम किंवा स्पर्धांमधून आपले नाव लौकिक मिळवून इथंपर्यंत पोहोचलेली आहे. जी मंडळी स्टेजच्या खाली बसून बक्षिसं घ्यायला स्टेजवर येत होती, ती मंडळी आज स्टेजवर बसून नवीन लोकांना बक्षीस देण्यासाठी पात्र ठरते. आणि हे राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचंच नव्हे तर साहित्य उत्सवाचं सगळ्यात मोठं योगदान आहे. या साहित्य उत्सवने बऱ्याच अंध जोडप्यांच्या मुलाखती घेतल्या. अंधांनी अंधांशीच लग्न करावेत हा जो मौलिक विचार होता तो आणखी प्रकट करण्यासाठी आणि त्याला मोठी बळकटी देण्यासाठी जे यशस्वी जोडपे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत
त्यांच्यापैकी बऱ्याच लोकांच्या मुलाखती आपल्या उत्सवने घेतलेल्या आहेत आणि त्या बऱ्याच वेगवेगळ्या ग्रुप्सवर प्रसारितसुद्धा केल्या जात आहेत अजूनही. एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या लोकांनी योगदान दिलेलं आहे, ज्यांचं कार्य जिथे मोठं आहे, त्या सर्वांना उत्सव कट्ट्यावर आपल्या मनोज अहिरांनी एकत्र आणून त्यांचं योगदान अंधांपर्यंत पोहोचलं पाहिजे, अंधांना ते ऐकायला मिळालं पाहिजे, वाचायला मिळालं पाहिजे. त्यासाठी हा एक यशस्वी प्रयत्न या साहित्य उत्सवानी मात्र केलेला आहे. म्हणजे साहित्य उत्सव हा केवळ एक व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप किंवा एंटरटेनमेंटचा ग्रुप नसून तो ज्ञानाचा भंडार आहे. आणि या भंडारासाठी मेहनत घेणारी जी मंडळी आमची आहे, यामध्ये एकतर ॲडमिन ग्रुप तर आहेतच, पण त्याचबरोबर इतरही त्यांच्या मागे खूप लोकांची मेहनत आहे. कसं आहे, काम करणाऱ्यांनी काम करताना स्वतःला पुढे आणायचं नसतं, त्याला त्याची प्रशंसा लोक श्रोते करतात, वक्ते करतात आणि प्रेक्षकही करतात. आणि हे साहित्य उत्सवामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अशा या साहित्य उत्सवाबद्दल कितीही बोललो तरी कमीच होईल. आणि म्हणून मी आता इथेच थांबतो, माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. सर्वांनी कृपया शांत राहा. व्हॉलेंटियर्सना विनंती आहे की ज्यांना कोणाला काही समस्या असतील तर त्यांनी व्हॉलेंटियर्सनी तिकडे लक्ष द्यावं. सर्वांनी आपापल्या जागी स्थानापन्न व्हावं. आता आपण पुढच्या व्यक्तीला इथे आमंत्रित करत आहोत की जे साहित्य उत्सवबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करणार आहेत. निकेश मदाने सर. आजच्या या साहित्य परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय जाधव साहेब, त्याचप्रकारे साहित्य उत्सवचे प्रशासक मनोज आहेर, या ठिकाणी उपस्थित राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे सर्व पदाधिकारी, या चर्चासत्राचे अध्यक्ष बारड सर, तसेच राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे सर्व सन्माननीय सभासद बंधू भगिनी आणि साहित्यावर प्रेम असणारे सर्व साहित्यप्रेमी सदस्य बंधू भगिनींनो, साहित्य उत्सव परिवाराने आयोजित केलेला आणि राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या समन्वयाने आयोजित झालेला हा साहित्याचा एक मेळावा आहे, ज्यामध्ये आपण सर्व महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेलो आहोत आणि आपले साहित्यावरचं प्रेम, साहित्याबद्दलची आपली आस्था आपण दर्शवलेली आहे. माझी सर्व बांधवांना एक कळकळीची विनंती आहे की कृपा करून आपण सर्वांनी शांत बसायचं आहे. हा परिसंवाद झाल्यानंतर लगेचच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होत आहे, त्यासाठीचे पाहुणे देखील इथे आलेले आहेत. त्यामुळे आपण आपलं शिस्तीचं प्रदर्शन सर्वांनी तिथे करावं. त्याकरिता सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी शांत बसावं. फार महत्त्वाच्या विषयांवरती इथे चर्चा होत आहे. खूप सारे महत्त्वाचे विषय इथे मांडले जात आहेत आणि हे सगळे आपल्या जिव्हाळ्याचे, आपल्या मनाशी लागलेले असे विषय आहेत. तर साहित्य उत्सव संदर्भात जर बोलायचं झालं तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. आजकाल सगळे लोक मीडियाला, सोशल मीडियाला नावं ठेवतात, परंतु एक व्हॉट्सअप काय करू शकतं, एक व्हॉट्सअपचा छोटासा ग्रुप काय करू शकतो, तर एक व्हॉट्सअपचा छोटासा ग्रुप साहित्य उत्सवासारखा एक ग्रुप निर्माण करू शकतो आणि साहित्य उत्सवाच्या माध्यमातून साहित्याची एक यात्रा घडवू शकतो आणि साहित्याच्या या उत्सवामध्ये, या यात्रेमध्ये आम्हा आपल्या सर्वांना, महाराष्ट्रातील तमाम दृष्टिहीन बांधवांना एकत्रित आणू शकतो. म्हणजे व्हॉट्सअप, सोशल मीडिया ही काही छाटछूट गोष्ट नाही, तर तुमच्या माझ्या मनाचे बंध एकत्रित करणारी, बंध बांधणारी आणि मनाचे नाते घट्ट करणारी ही बाब आहे. ही आपल्या सर्वांना आज या निमित्ताने याची प्रचिती येत आहे. मित्रांनो, साहित्य उत्सवाच्या मागच्या 3 वर्षाच्या प्रवासाचा जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की सकाळची जी सुरुवात होते ती दिनूकाकांच्या विविध एक मोटिवेशनल कादंबऱ्यांपासनं, त्याच्यानंतर विविध येणारे दैनिक लेख आणि त्यानंतर 2 कादंबऱ्या दररोज आपण नित्यनियमाने दुपारी आणि संध्याकाळी वाचत असतो. एक ऑडिओ कादंबरी ऐकत असतो. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला टेक्स्ट कादंबरी, ऑडिओ कादंबरी अशा प्रकारचा साहित्याचा प्रवास नित्याने करत असताना विविध क्षेत्रातल्या लोकांच्या, तज्ज्ञांच्या मुलाखती, त्याचसोबत साहित्यातले सर्व प्रकार ज्यांचा आपण कालपासून आजपर्यंत इथे आस्वाद घेत आहोत. मग त्यामध्ये भारुड असेल, कीर्तन असेल, लावण्या असतील, विविध प्रकारचे भावगीतं असतील, कविता असेल, कथा असेल आणि यानंतर आज समारोप प्रसंगी चर्चासत्र असेल.
एकही विषय असा नाही की जो स्पर्शलेला नाही. प्रत्येक विषयाला स्पर्श केला आणि प्रत्येक विषयाच्या स्पर्शातून दृष्टीहीन बांधवांच्या कलाकृतींना, दृष्टीहीन बांधवांच्या एकंदरीतच कलात्मकतेला उजाळा देण्याचा प्रयत्न हे साहित्य उत्सव परिवार करत आहे. मित्रांनो, सांगायला फार आनंद होत आहे की व्हॉट्सअप समूहाच्या माध्यमातून चालवणारा हा समूह, याला राष्ट्रीय दृष्टीहीन संघाने एक फार मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. आज इतके सगळे बांधव, आपण इतके सगळे उपस्थित झालेलो आहोत आणि एक फार चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आपण इथं जो ऐकत आहोत, या माध्यमातून एक गोष्ट अजून एक लक्षात येते की जर आपल्या दृष्टीबाधित बांधवांनी ठरवलं तर आपण काहीही करू शकतो. लोक व्हॉट्सअपला एक सहज घेतात, परंतु व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून झालेली ही क्रांती आज यूट्यूब चॅनलपर्यंत येऊन पोहोचलेली आहे आणि यूट्यूब चॅनलवरून सुरू झालेली ही क्रांती आता एका यात्रेमध्ये याचं निर्माण झालेलं आहे. आणि आता मला ठाम विश्वास आहे की आज इथे 300 बांधव एकत्रित झाले. जर पुढच्या वर्षी हा संमेलन आपण असंच करूयात, या 300 बांधवांची संख्या 3000 आणि 3 लाखांपर्यंत कधी जाईल हे आपल्याला कळणार नाही. आपल्याला हे संमेलन घेण्यासाठी मोठे स्टेडियम पुरेसे पडतील. म्हणजे आज आपण या शाळेमध्ये हा संमेलन घेतलं, कदाचित पुढच्या येणाऱ्या काही वर्षांमध्ये आपल्याला हे संमेलन घेण्यासाठी MCA पण अपुरं पडेल. इतके मोठे आपल्या लोकांचं प्रेम आहे. आणि या ठिकाणी अजून एक सांगायला फार आनंद होतो की साहित्य उत्सवाच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक बांधवाला ज्याच्याकडे कला आहे त्याच्या प्रत्येकाच्या कलेला वाव देण्याचा एक यशस्वी प्रयत्न आणि सफलतेने या सगळ्या गोष्टी केल्या जातात. अनेक विषयांवरती साहित्य उत्सवाच्या माध्यमातून चर्चा झालेली आहेत. खूप सारे विषय, मुन्ने सर आत्ता बोलताना त्यांनी साहित्य उत्सवाचा सगळा प्रॉस उलगडून दाखवला. मी त्याबद्दल परत बोलणार नाही, परंतु हा महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्या समोर निश्चितपणे ठेवेल. आज परिसंवादाच्या माध्यमातून आपल्या काही गोष्टी लक्षात आल्या असतील की बऱ्याच विषयांवरती आपल्याला लिहितं होणं गरजेचं आहे, बोलतं होणं गरजेचं आहे. पूर्वी आपल्यावरती मर्यादा होता, आपल्याला ब्रेल लिपीचे कागद मिळत नव्हते किंवा अनेक अडचणी होत्या. परंतु आज आपल्या मनात आलं, आपण तोंडाने बोललं की लगेच टाईप होतं आणि फोनमध्ये ते सेव्ह होतं. त्यामुळे आपल्याकडचं साहित्य आता अजरामर ठेवण्याची सगळी व्यवस्था तंत्रज्ञानाने आपल्याला करून दिलेली आहे. त्यामुळे तुमच्यातला साहित्यिक मरू देऊ नका. प्रत्येकाच्या मध्ये एक साहित्यिक असतो, प्रत्येकाच्या मध्ये एक गायक असतो. जसं आपण म्हणतो ना की ईच अँड एव्हरी वन इज बाथरूम सिंगर, त्याच प्रकारे प्रत्येक व्यक्ती हा एक कवी असतो. प्रत्येकाच्या मनामध्ये वेगळ्या भावना असतात. मग आपल्या गृहिणी भगिनी असतील, त्यांच्या मनामध्ये त्यांच्या संसाराविषयीच्या कल्पना असतील, त्यांच्या दैनंदिन जीवनातल्या कल्पना असतील, किंवा मग आपले जे बांधव आहेत जे ऑफिसमध्ये रोज जात असतात त्यांचे वेगळे अनुभव, आपले प्रत्येकाचे अनुभव तुम्ही लिहत चला, त्या संदर्भातला संग्रह तयार करत चला. मित्रांनो, जे मोठी माणसं झालीत त्या मोठ्या माणसांचं आत्मचरित्र होतं, ते आत्मचरित्र होतं. त्या आत्मचरित्रातल्या जर गोष्टी आपण बघितल्या तर त्या बाबी अत्यंत छोट्या छोट्या साध्या साध्या असतात. सचिन तेंडुलकरला फॉलो करायचं असल्यावर लोक बघतात तो कोणता पेन वापरतो, कोणती पॅन्ट घालतो, कोणती बॅट वापरतो. म्हणजे तो व्यक्ती पण साध्या गोष्टी करतो, परंतु जेव्हा तो मोठा होतो तेव्हा साध्या गोष्टी त्या सेलिब्रिटीजच्या स्वरूपात निर्माण होतात आणि त्यांचं एक वेगळं साहित्य निर्माण होतं, त्यांचं एक वेगळं विश्व निर्माण होतं. तसं तुमचंही निर्माण होईल. त्यामुळे प्रत्येकाने साहित्याशी नाळ ही जोडलेली तशीच ठेवायची आहे. प्रत्येकाने कविता करायची आहेत, गाणे गायचे आहेत आणि आपल्या मधली कला वर आणण्याचं, त्याला व्यासपीठ देण्याचं कार्य साहित्य उत्सव हे निर्विवादपणे पुढे पण चालू ठेवेल इतकं आश्वासन या निमित्ताने तुम्हाला देतो. साहित्य उत्सव परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या या संपूर्ण उत्सवासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सर्व आयोजकांचे, राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचे विशेष करून आभार व्यक्त करतो. आणि साहित्य उत्सवाच्या यशस्वी वाटचालीकरिता माझ्यातर्फे मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आता कविता पेंढारे मॅम इथे उपस्थित आहेत, तर त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त कराव्यात. सन्माननीय सभागृह, या ठिकाणी मी माझे विचार व्यक्त करत असताना सुरुवातीला तर कालपासूनचं जे माझं ऑब्झर्वेशन आहे त्याबद्दल बोलणार आहे. या ठिकाणी खूप सारे दर्दी लोक आलेले आहेत, साहित्याचे दर्दी, आणि खूप सारी गर्दीसुद्धा आहे. त्या गर्दीचं उत्तम आपण प्रदर्शन बघतो आहोत. प्रत्येक कार्यक्रमामध्ये शेजाऱ्याशी किती बोलू आणि किती नको असं सगळं झालेलं आहे. आपण इतके लांबून आलेलो आहोत कशासाठी? प्रत्येकजण वेळात वेळ काढून आलेला आहे काहीतरी ऐकण्यासाठी, काहीतरी बघण्यासाठी. बरं, इथे रजिस्ट्रेशन करून आपण आलेलो आहोत, याचा अर्थ असा की आपण सगळे या साहित्याशी प्रेम करणारे असे लोक आहोत. आणि मग हे साहित्य ऐकण्याऐवजी आपसातच आपण इतकं का बोलतो? यामुळे काय झालं की कालसुद्धा जे कवी संमेलन इथे झालं त्या कवी संमेलनामध्ये कितीतरी असे कवी होते की ज्यांच्या कविता ऐकायच्या होत्या. मला सुद्धा माझी कविता सादर करायची होती,
परंतु असा सगळा गोंधळ आणि असं सगळं वातावरण हळूहळू बदलायला लागलं की इतक्या नामवंत कवींच्या कविता जिथे ऐकल्या जात नाही तिथे आमची काय कथा, म्हणून आम्हाला सगळ्यांना थांबावं लागलं. नाहीतर आम्हाला रियाज तांबोळीची कविता ऐकता आली असती, मनोज अहेरची परत एक कविता ऐकता आली असती. ज्या मनोज अहेरने एकेकाळी याच राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचा युवा महोत्सव गाजवला, असा एक एक विषय या लोकांना मिळत होता. मग ते प्रभाकर कदम असो, मनोज असो, असे असे एक एक विषय या लोकांना मिळत होते की जिथून ते बोलायला सुरुवात केल्यावर अख्खं सभागृह उठून उभं राहत होतं. सगळे युवा होते. आज आपण इथे प्रौढसुद्धा आहोत, तरीसुद्धा इथे ही शांतता नाही. आणि तिथून जी सुरुवात झाली त्या काळात आम्हाला असं वाटायचं की आता ही मनोज, प्रभाकर, सिद्धू किंवा अशी ही जी मुलं आहेत, आज आमच्यासमोर ही मुलंच आहेत सगळी, तर ही मुलं उद्या काय करतील, काय होतील आणि संघटनेत कधीतरी आमची जागा घेतील असं आम्हाला वाटायचं. आणि हळूहळू ही प्रगती होत गेली, हे सगळे मुलं मोठे होत गेले आणि आज ही एक चांगली पिढी तुम्हा सगळ्यांच्या समोर उभी आहे. इतका सुंदर कार्यक्रम आज आयोजित झालेला आहे साहित्य उत्सवचा. राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्रातून हे सगळं प्रोडक्शन बाहेर आलेलं आहे आणि साहित्य उत्सवची जी चळवळ या ठिकाणी 3 वर्षांपासून सुरू आहे, या चळवळीच्या माध्यमातून ज्या अनेक लोकांना आपण बघा, आत्तासुद्धा मागे सुरुवात झालेलीच आहे. प्रत्येकजण जागेवरच आहे, पण कोण आहे कोण नाही हे इथंच चेक केलं जातंय, अजूनसुद्धा बदलत नाही आपण. तर हे जे प्रोडक्शन आहे, आज या साहित्य उत्सवच्या माध्यमातून आपण या सगळ्यांचा अनुभव घेतो आहोत. कोणाला माहिती होतं आज दिनेश महाजनजी इतकं अशा पद्धतीचं साहित्य तुमच्या समोर ठेवू शकतील? कुणाला माहिती होतं हर्षदा गायकवाड इतकी सुंदर कविता करेल, रेश्मा इतकं सुंदर कविता लिहेल आणि सादरीकरण सुद्धा असं असेल? अनेक हिरे आपल्याला आज या साहित्य उत्सवने दिलेले आहेत. साहित्य उत्सवने राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या व्यासपीठावर आजचा हा कार्यक्रम आयोजित केला. हा आजच केलेला कार्यक्रम नाही, तर यापूर्वी सुद्धा अनेक कार्यक्रमांमध्ये साहित्य उत्सव आमच्या खांद्याला खांदा लावून उभं राहिलेला आहे. या पूर्ण या लोकांनी साहित्य उत्सवचं जे ॲडमिन टीम आहे, या सगळ्या ॲडमिन टीमने यापूर्वी सुद्धा अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये सहकार्य केलेलं आहे. मग ते महिला अधिवेशन जरी होतं तरी अक्षरशः मनोज तिथे महिलांच्या उपस्थितीपासून तर कार्यक्रमाच्या पूर्ण आयोजन नियोजनापर्यंत आमच्या खांद्याला खांदा लावून उभे होते आणि अतिशय यशस्वी असं ते महिला अधिवेशनसुद्धा पार पडलं. त्यानंतर आम्ही आत्ता ऑनलाईन पद्धतीने महिला दिनाचा कार्यक्रम साजरा करायचं ठरवलं. त्यावेळीसुद्धा अगदी पाहुण्यांच्या नियोजनापासून परीक्षकांच्या नियोजनापर्यंत, महिलांच्या सहभागितेपासून तर सादरीकरणापर्यंत जिथे जिथे कुठे मला गरज पडेल अशा सगळ्या ठिकाणी मनोजने आम्हाला सहकार्य केलं, त्याच्या ॲडमिन टीमने मला सहकार्य केलं आणि हा जवळजवळ 4 दिवसांचा महिला दिनाच्या निमित्ताने झालेला कार्यक्रम पार पडला. आणि विशेष म्हणजे ही साहित्य उत्सवची एक मोठी देण आहे असं आम्ही समजतो की विविध स्पर्धांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांची सहभागिता झाली. जवळजवळ त्यावेळेला 80-85 महिला एकेका स्पर्धेमध्ये भाग घेत होत्या आणि आता एवढी मोठी स्पर्धा कशी करायची हा प्रश्न आमच्या समोर पडत होता, कारण ही स्पर्धा ऑनलाईन होती. इतकं सुंदर सगळं आयोजन आणि नियोजन करण्यामध्ये त्या काळात आम्हाला या सगळ्या ॲडमिन टीमने सहकार्य केलं. आणि आज मनोजचा इतका आग्रह होता या कार्यक्रमासाठी मी यावं यासाठी, पण इथे आल्याचं मला निश्चितपणे आज समाधान आहे आणि खूप असं वाटतंय की आपण
एक चांगल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकलो याबद्दल मी स्वतःला खूप धन्य समजते. आणि असंच यापुढे देखील दरवर्षी साहित्य संमेलन आपण आयोजित करू. आज सकाळी जे काही प्रस्ताव मांडले गेलेले आहेत ते प्रस्ताव निश्चितपणे पुढे गेले पाहिजेत, शासनापर्यंत पोचले पाहिजेत आणि त्या दृष्टीने आपली योग्य ती कार्यवाही त्या दिशेने झाली पाहिजे. इतकंच मला या प्रसंगी सगळ्यांना सांगावंसं वाटतं. आणि यापुढे देखील आता युवा महोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे, त्या कार्यक्रमासाठी आपण सगळ्यांनी सादर आमंत्रित असावं अशी मी आपणा सगळ्यांना विनंती करते. आणि मला ही संधी दिल्याबद्दल आपणा सगळ्यांना धन्यवाद देते आणि थांबते. धन्यवाद मॅम. आता 2 व्यक्तींना आपण ऐकणार आहोत शेवटच्या, आणि त्यानंतर आपला समारोपाचा कार्यक्रम सुरू होईल. तर आता मी आमंत्रित करते चंद्रकांत मोघे सरांना, जे लातूरचे आहेत. चंद्रकांत मोघे सर. पहिला प्रथम मी सन्माननीय व्यासपीठ आणि संपूर्ण सभागृहाची क्षमा मागतो की वेळोवेळी साहित्य उत्सव या परिवाराने मला वेगवेगळ्या उपक्रमामध्ये संधी दिली होती. तशी काल मला कथाकथनमध्ये संधी दिली होती, परंतु दुर्दैवानं माझी तब्येत अतिशय बिघडल्यामुळं, डोकं खूप दुखत असल्यामुळे मी माझी कथा काल सादर करू शकलो नाही. त्याबद्दल मी सर्वांची पुन्हा एकदा क्षमा मागतो. 5 ते 10 व्यक्तीच्या माध्यमातून जो व्हॉट्सअप समूह निर्माण झाला 2020मध्ये साहित्य उत्सव परिवार, ह्याची आज जवळजवळ व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि साधारण यूट्यूबच्या युजर्सपर्यंत साधारण शेकडो हजारो युजर्स किंवा वापरकर्ते या साहित्य उत्सव या परिवारामुळे निर्माण झालेले आहेत. ही आपल्यासाठी खूप गौरवाची बाब आहे. साहित्य उत्सव या परिवारामुळे अतिशय ग्रामीण भागातल्या कलाकारांना देखील या ठिकाणी खूप चांगली संधी मिळाली. त्यापैकी मला देखील माझ्या काही कला गुणांना देखील वाव मिळाला या व्हॉट्सअप समूहाच्या माध्यमातून. त्यामुळे ह्या संपूर्ण ॲडमिन टीमचे किंवा ज्यांनी ही कल्पना निर्माण केली, ज्यांच्या मनात ही कल्पना सुचली की अशा पद्धतीचं व्यासपीठ निर्माण केलं पाहिजे, अशा सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी मी आपल्याला सूचित करतो की हा जो ऑनलाईनचा जो व्यासपीठ आहे आज आपण या ठिकाणी ऑफलाईन उपलब्ध करून दिलात, ही खूप महत्त्वाची बाब आहे. भविष्यामध्ये जसं आपले निखिल सर म्हणाले यावेळेस 200-300 लोक आले, पुढच्या वर्षी 3000 येतील. यासाठी आपण ह्या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभापासून समारंभापर्यंत समारोप प्रसंगापर्यंत नामांकित साहित्यिकांना जर या ठिकाणी बोलवलं आणि आपली कला, आपले जे कवी आहेत, साहित्यिक आहेत, ह्या सर्वांचा जर त्या ठिकाणी त्यांना परिचय झाला, निश्चितच जो मराठी साहित्य संमेलन असेल किंवा महाराष्ट्रात इतर जे काही साहित्य संमेलन होत असतात सर्वसामान्य व्यक्तींचे, त्यामध्ये आपल्यामधला देखील एक चांगला साहित्यिक त्या ठिकाणी त्याला संधी मिळेल यात काही शंका नाही. त्यामुळे ही खूप महत्त्वाची बाब आपण ह्या ॲडमिन पॅनलने जर लक्षात घेतली तर अतिशय एक चांगली सकारात्मक सुरुवात जी आपली बरेच आपल्या बांधवांकडे खूप काही गुण आहेत, बरेच जण कवी आहेत, बरेच जण काही साहित्य लिहितात, परंतु ते त्यांच्यापुरतं मर्यादित राहतात. आता ह्या समूहामुळे आपल्या अंध बांधवांपर्यंत पोहोचतंय, परंतु सर्वसामान्य समाजाला देखील समजलं पाहिजे की भविष्यामध्ये ह्या साहित्य उत्सव परिवाराच्या निमित्ताने जर एखाद्या वर्गाच्या मराठीच्या पुस्तकामध्ये जर आपल्या एखाद्या अंध बांधवांची जर कविता आली तर आपल्याला ह्यापेक्षा मोठं कुठलंच गौरव मिळणार नाही. त्यामुळं ह्यासाठी आपण प्रयत्न करावा. त्याचबरोबर ह्या मगाशी निखिल सरांनी म्हटल्याप्रमाणे ह्या साहित्य उत्सव परिवारामुळे आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनाच्या सुरुवातीपासून सकाळपासून ते सायंकाळपर्यंत खरंच निश्चितपणे आपल्याला एक डिसिप्लिन, शिस्त शिकायला मिळालेली आहे. आणि जे सर्वसामान्य जे अनेक जे इतर जे ग्रुप आहेत व्हॉट्सअपचे त्यावरती अनवॉन्टेड मेसेज भरपूर येतात, परंतु इथं एकही मेसेज येत नाही, ह्याची सर्वजण खबरदारी घेतात. हे एक आपल्यामध्ये फार मोठी शिस्त रुजलेली आहे. त्यामुळं जेवढं कौतुक या ठिकाणी साहित्य उत्सव परिवाराचं करावं तेवढं या ठिकाणी कमी पडतं. बोलायला भरपूर आहे, परंतु या ठिकाणी
पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. वेळेचा अभाव लक्षात घेता मी पुनश्च एकदा ह्या संपूर्ण टीमचं, विशेष करून आमचे मित्र जे लहानपणापासून मनोज आहेर, मधल्या काळामध्ये 8-10 वर्ष कुठे काय हरवले होते माहीत नाही, परंतु एवढे सक्रिय झाले आज, त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. अतिशय अभ्यासू, अतिशय कर्तृत्ववान आणि अतिशय उत्साही असं व्यक्तिमत्व, आणि त्याला जी जी टीम लाभलेली आहे, जशा रेश्मा मॅडम आहेत, काल त्यांच्याशी माझं बोलणं झालं, हर्षदा मॅडम आहेत, अतिशय गुणी ही लोक या ठिकाणी एकत्र येऊन अतिशय सुंदर व्यासपीठ, कदाचित भारतामध्ये कुठेच नसेल असं महाराष्ट्रामध्ये. आणि आणखीन एक महत्त्वाचं सांगतो की असे अनेक ग्रुप येऊन गेले आपल्या अंध क्षेत्रामध्ये ह्या साहित्याच्या बाबतीत, पण कोणी टिकलेलं नाही. परंतु साहित्य उत्सव गेली 3-4 वर्ष अविरत आपली सेवा करत आहे. त्यामुळे पुनश्च एकदा ह्या संपूर्ण टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिलेली आहे निवेदकांनी, त्यांचा देखील आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय साहित्य उत्सव, जय भारत, जय फेडरेशन. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आपल्याला आपले गेस्ट इथे उपस्थित झालेले आहेत, त्यामुळे आपण हा प्रोग्राम आता आवरता घेऊयात आणि समारोपाच्या प्रोग्रामला सुरुवात करणार आहोत आता आपण.